वृत्तपत्रात आलेल्या बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन मी आमच्या स्तरावर एक कमिटी गठीत करतो आहे. कमिटी गठीत करून त्या अहवालानुसार दोषीवर कडक कारवाई करण्यात येईल. म्हणजे झालेला प्रकार नक्की काय आहे? पैसे घेतल्याचं वृत्तपत्रात झळकलेलं आहे, त्यानुसार आम्ही त्याची सखोल चौकशी करू. तक्रार वगैरे कोणी केलेली? एक धांगडा म्हणून त्यामध्ये नाव आहे लाभार्थ्याचं, त्या लाभार्थ्याला आम्ही बोलवून घेणार आहेत. त्यानुसार आम्ही चौकशी करू. हा प्रथमच प्रकार आहे की याच्या अगोदर तुम्हाला असं कानावर वगैरे काय आलेलं नाही? प्रथम आले. आणि लेखी नाही कोणाचं आजपर्यंत, अद्यापर्यंत आमच्या कार्यालयात कोणाचं लेख आलेलं नाही. तरी वृत्तपत्रात जे बातमी झाली त्यानुसार आम्ही कारवाई करू. त्यामुळे सर आपलं पद आणि नाव सांगा ना. मी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कासा, डॉक्टर वाघमारे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराबाबत गंभीर आरोप समोर आल्याने आरोग्य विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जन्मदाखला देणे व त्यामधील दुरुस्तीच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांकडून पैशांची कथित वसुली केली जात असल्याचा आरोप होत असून या प्रकारामुळे विशिष्ट आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आष्टे धांगडपाडा येथील मिथुन देवजी धांगडा यांनी आरोप केला की मुलाचा जन्मदाखला मिळवण्यासाठी प्रथम रुग्णालयात गेल्यावर त्यांच्याकडून 100 रुपये घेतले गेले. त्यानंतर जन्मदाखल्यांमध्ये त्रुटी असल्याने 27 जून 2026 ला दुरुस्तीसाठी पुन्हा गेल्यावर 150 रुपये घेतल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही रोजंदारीवर कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सरकारी सेवेसाठी पैसे मोजावे लागत असतील तर याच्यासारखं दुर्दैवाची गोष्ट नाही, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शासनाने जन्मदाखल्यासाठी कोणते अधिकृत शुल्क निश्चित केले आहे का? असल्यास त्याची अधिकृत पावती नागरिकांना दिली जाते का? आणि शुल्कच नसल्यास पैसे कुणाच्या आदेशाने व कोणत्या अधिकाराखाली घेतले जात आहेत, या सर्व बाबींची स्पष्ट उत्तरे प्रशासनाने देण्याची मागणीही होत आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी एक धक्कादायक आरोप समोर आला आहे. कासा उपजिल्हा रुग्णालयातील दंत सहाय्यक वर्ग 4 कर्मचारी सोमनाथ रुद्राक्ष हे संगणकावर बसून जन्मदाखले तयार करून वितरित करत असल्याचे सांगितले जात आहे. जर सोमनाथ रुद्राक्ष हे दंत सहाय्यक असतील तर मग त्यांना दाखले सोडण्याचा अधिकार कुणी दिला? त्यांना तो अधिकार आहे का? आणि दाखल्याचे पैसे वसुली करण्याचे अधिकार आहे का? वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालतात की काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत. हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे. या सर्व आरोपांची निपक्ष चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सरकारी कार्यालयातच अनधिकृत वसुली, कागदपत्रांच्या प्रक्रियेत कथित अनियमितता किंवा अधिकाराचा गैरवापर होत असेल तर तो अत्यंत गंभीर प्रकार मानला जावा, अशी मागणी होत आहे. नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय पारदर्शकता व निपक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. दोषी आढळणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करावी आणि सरकारी यंत्रणेवरील जनतेचा विश्वास कायम राखावा, अशी जोरदार मागणी केली आहे. जन्मदाखला व दुरुस्तीच्या नावाखाली 100 ते 150 रुपये घेतल्याचा नागरिकांचा गंभीर आरोप. दंत सहाय्यकाला ऑफिसचे काम कोण करायला लावतो? दंत सहाय्यकाकडून संगणकावर बसून दाखले वितरित केल्याचा आरोप. उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी. संबंधित प्रकरणाची सखोल व निपक्ष चौकशी करण्यात येईल. चौकशीत संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून कोणताही गैरप्रकार अथवा नियमभंग झाल्याचे आढळल्यास दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध शासनाच्या प्रचलित नियमानुसार कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रिपोर्टर प्रकाश महाला. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.